कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरे वासुदेव। राम कृष्ण हरे वासुदेव। राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज की, सद्गुरु सखाराम महाराज की, सब संतन की जय। हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। जन्मादस्य तोन्वयादितरते चारथेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवरुध्यते कृतुभिः शुश्रूषुभिस्तक्षणात्। निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आदत्रे जननी देवांचे मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला
नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी. नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुन आता. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम्. पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेरितं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि. तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वय व्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. केवळ चैतन्य विग्रहो सत्य संकल्प भगवद्देहो. त्याचे दर्शनार्थ पाहो तपादि उपाओ हरी प्रेरी. कामनारयित निष्काम श्रद्धापूर्वक सद्रूप. निष्कपट करिता तप भगवत स्वरूप तई भेटे. न करिता भगवद ब्रह्मान होऊ शके पावन. या लागित पादी साधन स्वये निज भजन हरी प्रेरी. या ब्रह्म याची निज स्थिती कल्पाची आदि प्राप्ती. कैसी होती परीक्षिती ते मी तुझ प्रती सांगेन पास. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आई साहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा अखंड सान्निध्यामध्ये चातुर्मास्याच्या सेवेच्या निमित्तानं चतुश्लोकी भागवताची ही चिंतन प्रवचन सेवा कालपर्यंतचा आणि आता आपलाचा क्रमप्राप्त असा विषय आहे. काल आपण विचार केला भगवंताचा जो देह आहे हा भगवंताचा देह चैतन्य घन आहे. चैतन्य स्वरूप असणारा परमात्म्याचा देह. वास्तविक पाहता त्या परमात्म्याला देह नाही. तो देहवानच नाही. तो परमात्म्याला काहीच नाही. ज्ञानोबरांच्या अर्ध्या टुका ओवीमध्ये एका टुकात सांगू का. ज्ञानोबरांचा काहीच जेथ नाही. काहीच जेथ नाही. तो प्रकृतीचा भरताप आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना आमचे वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले हे ज्ञानेश्वरी सांगत होते आम्हाला. ज्ञानेश्वरी आणि पंचदशीचे या महात्म्यांचे एवढे उपकार आहेत की आपल्या शरीराचं चामडं काढून यांना पायतन केले तरी यांचे उपकार आपल्याकडनं भेटू शकत नाही. असे या संतांचे उपकार आहे. बस एकच त्यांच्याविषयीचं म्हणावं लागतं. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. काय द्यावी यासी भावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. या सत्पुरुषांनी खूप समाजावर उपकार केला. आपलं जीवन परिपूर्ण ईश्वर सेवे करता ज्ञानोबाराय तुकोबारायांकरता संत वाङ्मयाकरता आणि समाजाकरता उदंड आयुष्य व समाजाकरता वाहून घेतलं. असे या संतांचे अनेकांवर उपकार आहे. गुरुदेव वैकुंठवासी गुरुवर्य घोले बाबा विठ्ठल बाबा घोले नेहमी पाठामध्ये सांगायचे काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरताप आहे. या ओवीवर चिंतन सांगत असताना बाबांनी ज्ञानेश्वरीच्या त्यात सांगितलं होतं की काहीच जेथ नाही म्हणजे काय. आपण देवापेक्षा फार भाग्यवान आहे भाऊ. आपण देवापेक्षा फार भाग्यवान आहे. का आपल्याला आईबाप आहे. पुढे पत्नी आहे. झाली तर
पत्नी आहे, मुलं बाळ आहे, तेही झाले तर नातेगोते आहे, सोयरे धायरे आहे, पैसा आहे, सर्वच आहे, परंतु देवाला यातलं काहीच नाही ना. देवाला काहीच नाही. अनादी आहे, आधीर न जायते, त्याचा जन्मही झाला नाही, आपला तरी जन्म झाला म्हणजे देवापेक्षा आपण भाग्यवान आहे. म्हणजे काहीच जेथ नाही, त्याला मायबाप नाही, ज्याला पत्नी नाही, मुलं बाळ नाही, एकटा खळ खांब्या. वैकुंठवासी गुरु बुवासाहेब म्हणायचे की एकटा खळखांब्या म्हणजे त्याला काहीच नाही असा जो आहे. पण प्रकृतीचा भरताप आहे, प्रकृतीचं सुद्धा पालन पोषण करणारा, प्रकृती ही ज्याच्या अधिष्ठानावर जिवंत आहे, तो सर्व जगत ज्याच्या अधिष्ठानावर आहे, जो अधिष्ठान साऱ्या जगाचा असा जो आहे तो परमात्मा आहे. काहीच होनिया काही एक होता, काहीच न होनिया, काहीच नव्हतं पण काही एक होता, काही नव्हतं पण काही होतं. काय होतं तेही सांगता येत नाही, काही होतं हेही सांगता येत नाही, काहीच ज्याच्याविषयी बोलता येत नाही ते ब्रह्म आहे. परमात्मा काहीच बोलता येत नाही. येतो वाच्य निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदानं वर्णन केलं. वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही. परापश्यंतीचा प्रवेश नाही तेथे हो. निळोबारा म्हणतात की सामान्य वैखरीत जाऊ द्या, मध्यमा जाऊ द्या, पण परा आणि पश्यंती ह्या सुद्धा, पश्यंती परावाण्या सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे असा सर्व वाण्यांच्या पलीकडचा, ज्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही असा जो परमात्मा आहे. परंतु तो परमात्मा आपण काल थोडक्यात धावता विचार केला की तो परमात्मा ज्ञानाने कळतो, ज्ञानाने दिसतो आणि भक्तीने समोर प्रत्यक्ष त्याचं दर्शन होतं, सगुण साकार होतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. तुकोबरा म्हणतात आलासी चाडा आमोचिया नाही या आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा आमोचिया चाडा. तुका म्हणे भिडा भक्तीचिया, भक्तीच्या भिडा तुका म्हणे आकारा आमच्या चाडा. आकारा आलासी, आमच्या भक्तीच्या भिडेनं. काही काही माणसं येत नाही, कितीही बोलवलं तर येत नाही, परंतु त्यांना काही काही ठिकाणी कुठंच जात नसले तरी काही काही ठिकाणी त्यांना जावंच लागतं. का? भीड, भिडेमुळे. आणि परमात्म्याला भीड कोणाचीच नाही. याच्या पुढे सत्तेची भीड चालत नाही, धनाची भीड चालत नाही, विद्वत्तेची भीड चालत नाही, तपाची भीड चालत नाही, जप तपाची कुठलीच भीड चालत नाही. पण भीड आहे ती भक्तीची आहे. आणि भक्ती समोर काही काही माणसं कोणाच्याच समोर नमत नाही बुवा. आणि सर्वत्र त्याचा दरारा असतो. गावात गेला तरी दरारा, कोणी त्याच्या समोर सर्व नमतात पण तो कोणाच्या समोर नमत नाही. पण असेही माणसं घरात गेले की वा वा, चांगला अनुभव आहे. म्हणजे घरात गेल्यानंतर नमतात. काही काही बायकोच्याही समोर नमत नाही. तिथं सुद्धा त्यांची धिटाई असतेच, तिथं सुद्धा त्यांचं शौर्य पुरुषार्थ असतोच. पण कितीही मोठा असला तरी तो मनुष्य एवढा मोठा असणारा, जो पैलवान असला तरी घरात लहान मुलगा असलं ना, त्याचा मुलगा असला, त्यानं जर म्हटलं नुसतं दादा जाऊ नका आणि धोत्राला जर धरलं तर काय ताकद बापाची. का मुलानं म्हटल्यावर जाऊ नका आणि धोतर ओढल्यानंतर वास्तविक पाहता त्यात ताकद नाही काय? ताकद आहे ना. मुलामध्ये बापामध्ये ताकद आहे. जो मोठमोठ्या पैलवानांना चित करतो, तो मुलं तो पोराला नुसता पायावर झटकलं तर धोत्राच्या हवेनं पोरग 3 फूट बाहेर जाऊन लांब जाऊन पडेल, परंतु जाऊन पडत नाही. का? भीड, मुलाच्या प्रेमाची भीड. तसं भगवंताला सुद्धा भीड आहे. तुका म्हणे भिडा भक्तीची. या भक्तीच्या मुळे तो परमात्मा सगुण साकार होतो. म्हणजे त्याचा देह चैतदेह धारण करतो. पण देह आकाराला जरी आला तरीही सुद्धा त्याचं जे आहे, त्याचा देह जो आहे तो तुमच्या आमच्या आकारासारखा नाही. कारण ज्ञानोबा म्हणतात की त्या परमात्म्याच्या ठिकाणी काही गोष्टीचा संबंध, कुठलाच संबंध येत नाही. हा आकारासेची प्रवादू, वस्तूशी नाही.
या ज्या गोष्टी आहे नामरूप जाती संबंध, नामरूप संबंध जाती क्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. तिथं वस्तू नाम परमात्मा, तो परमात्म्याला तो आकार आहे, आकाराला. परंतु परमात्म्याचा जो आकार आहे ना, तो आकार चैतन्य आकार आहे. आपला जड पंचमाभूताचा देहाचा आकार आहे, परमात्म्याचा चैतन्याचा आकार आहे. परमात्म्याचा तो विग्रह आहे आणि तो विग्रह परमात्म्याचा चैतन्याचा विग्रहाचा विचार आपण काल फार मोठा सविस्तर याच्यातून पाहिला. कृष्ण देई नाही दैव बळ, आपण पाहिलं लीला विग्रही चित्के केवळ कल्लोळ, त्याची कर्मे केवळ कर्मे पावनशीळ, उद्धरी सकळ श्रवणे कथने. त्या परमात्म्याचा देह जो आहे हा चित कल्लोळ आहे. म्हणजे कल्लोळ म्हणजे लाट, लहर. ही लहर, लाट जी आहे पाण्यावरची लहर आहे. आणि तसा हा परमात्मा चैतन्याला आलेली लहर म्हणजे चैतन्याचा आनंद. मी सांगत होतो नाथ महाराजांचं प्रमाण. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभत असे. हे चैतन्यावरची शोभा म्हणजे काय आहे? लहर आहे. ओ सोन्याचे नुसते गोळे पाहिल्यापेक्षा त्या गोड्याचे जर, त्या सोन्याच्या गोड्याचे जर अलंकार केले तर तुम्ही गोडे पाहणार का अलंकार? मनुष्याला आनंद कशात येतो? एका माणसाच्या घरी क्विंटलनं सोनं, सांगायला काय आहे? दरिद्रे किम वचने किम दरिद्रता. बोलायमध्ये काही माणसं बोलायमध्ये कंजूस असतात. तो श्रीमंत आहे, त्याची श्रीमंती सांगायला आपण कशाला कंजूसकी करायची? आणि तुमचं काय नडतं? क्विंटल सांगितलं तर 5 क्विंटल झालं तर तुमचं कशाला पोटात दुखू देता? एवढं मोठं क्विंटलनं सोनं आहे. आता श्रीमंताची बाई, परंतु एवढा थोडा कंजूस होता. श्रीमंत होता पण कंजूस होता. बाईने म्हटलं, का हो, माझ्या वडिलांनी तुम्हाला श्रीमंत म्हणून तुमच्या घरी दिलं, पण एक वाळाभर सोन्याचे दागिने माझ्या अंगावर नाही. त्याला राग आला. त्याने म्हटलं, माझी श्रीमंती काढते. चावी दिली तिजोरीची, जा म्हणे गोडाऊन मध्ये, लागेल तेवढं सोनं पडलेलं आहे. आता ते सोनं लगडच्या लगडी पडलेल्या, जा म्हणे तुला लागलं तेवढं सोनं घेऊन ये. आणि बाईस गड्यावर बांधत. त्याने नोकराला भर सोन्याची घे म्हणे सोनं, बांध गड्यात. आता तो काय मृदंग आहे गळ्यात बांधायला? शोभा येईन काय? नाही. अलंकारोती अलंकार हा, त्याचे अलंकाराने म्हणजे शोभा जे देते त्याला अलंकार म्हणतात. त्या सोन्याचे जोपर्यंत दागिने बनत नाही तोपर्यंत त्या शरीराला सुद्धा आणि सोन्याला सुद्धा शोभा येत नाही. तसा निर्गुण परमात्मा आहे. तो निर्गुण परमात्म्याचे सगुण साकार झाला. तरी आता एक प्रश्न विचारतो मागे जाऊन थोडा. सोन्यामध्ये अलंकारामध्ये सोनं आहे की नाही? आहे. पण सोन्यात अलंकार आहे काय? सोन्यात अलंकार नाही, परंतु अलंकारात सोनं आहे. तसं निर्गुणात सगुण, सगुण जरी नसलं तरी सगुणात निर्गुण निश्चित आहे. मग तुम्ही प्रमाण दिलं होतं, पण प्रवचन झाल्यावर दिलं होतं जे मुद्दाम आता डबल विषय आणला. निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा झडे. ज्ञानोबराय म्हणतात की सगुणी, नाथ महाराज म्हणतात की सगुणी भजता निर्गुणी पावले. सगुणाचं भजन केलं तर निर्गुणाला प्राप्त होतं. अगदी सोपं आहे व्यवहारातलं. एखाद्या गर्भवती माऊलीला जर आमंत्रण दिलं जेवणाचं, तर तिच्या गर्भाला आमंत्रण स्वतंत्र द्यावं लागेल का? किंवा 5 वर्षाचं मुलगा असलं त्या मुलाला स्वतंत्र आमंत्रण द्यावं लागतं का? बाई तुमच्या मुलालाही घेऊन या म्हणून? नाही. कारण त्याच्यामध्ये ती आहेच. तसं सगुणामध्ये निर्गुण आहेच. त्याला आता शास्त्रामध्ये बराचसा विचार आलेला आहे. कारण परंतु असा विचार जर केला तर आकार हा मायाजन्य आहे. आकार कसा आहे? मायाजन्य आहे. परंतु परमात्म्याची माया, ही माया सुद्धा कशी आहे? ही माया सुद्धा चितमाया आहे. सत्पतते ब्रह्म चितपतते माया, आनंदीपदी जया म्हणती हरी. तो परमात्मा सत्पद आहे, चितपद आहे. आणि त्याची माया सुद्धा कशी आहे? सत आहे, चित आहे आणि आनंद स्वरूप आहे. म्हणजे मायेचं सुद्धा बर्जीचं अंग आणि छाया तैच्या परी परमात्म्याचं माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंग आणि छाया या परी माणसाची सावली आणि मनुष्य शरीर आहे म्हणून तो सावली आहे. तसं परंतु तसा परमात्म्याची जी माया आहे, आपली सावली खोटी आहे. आपली सावली खोटी आहे. परंतु परमात्म्याची जी सावली, परमात्म्याची जी माया आहे ती माया
चित माया आहे. चित म्हणजे सत माया आहे. सत म्हणजे खरी माया याच्या त्याला नाश ना अशा प्रकारचे त्या मायेच्या रूपातून परमात्म्याचा जो विग्रह आहे तो विग्रह सतरूप अशा प्रकारचा चित्रूप माया प्रकारचा आहे. तो चित आपण काल विचार केला. मी मुद्दाम विचार करतो याचा कारण आपण काल फारच धावता विचार या विषयाचा केला. नाथ महाराज सांगतात की तो चित सुखाचा पुतळा की सच्चिदानंदाचा सोहळा प्रत्यक्ष देखावया डोळा हरिलीला धरिलीला विग्रहो. परमात्मा प्रत्यक्ष आपल्या भक्ताला आपलं दर्शन व्हावं आणि त्याला आनंद मिळता उपभोगता यावा एवढ्या करता तो परमात्मा तो चित सुखाचा त्या आनंदाचा आणि सुखाचा काय होतो पुतळा होतो आणि तो सच्चिदानंदाचा विग्रह परमात्मा धारण करतो. असा केवळ चैतन्य. आता चैतन्याचा जर विचार केला तर दोन प्रकारचं उपाधी भेदाने चैतन्यामध्ये भेद नाही. तात्विक दृष्टीने सैद्धांतिक दृष्टिकोनातून चैतन्यामध्ये भेद नाही. चैतन्य एकच आहे परंतु उपाधी भेदाने त्यामध्ये फरक आला त्याच्यामध्ये प्रकार झाला. तर तो कसा मायो उपाधी बोलीजे जीव. ज्ञानोबरायांनी याच्यात सांगितलं तुकोबरा नाथ महाराज म्हणतात की माय उपाधी बोलीजे जीव. मायेच्या उपाधीने जीव झाला. मायेची उपाधी टाकून ऐका एका वाक्यात अगदी ईश्वर चैतन्य आणि देव चैतन्य. देव चैतन्य आणि जीव चैतन्य यातला जर थोडासा कारण दोन्ही ईश्वरत्व सुद्धा आलं परब्रह्म आला ईश्वरत्व आलं आणि जीवत्व आलं कोणामुळे मायेमुळे. पण दोघांच्या मायेतला फरक एवढा आहे. दोन माणसं असतात व्यवहारात जगामध्ये. काही लोक बायकोला ताब्यात ठेवून संसार करतात आणि काही लोक बायकोच्या ताब्यात राहून संसार करतात. तर बायकोला ताब्यात ठेवणारा ईश्वर आणि बायकोच्या ताब्यात राहणारा जीव. मायेला ताब्यात ठेवणारा तो ईश्वर आहे. आपण मागे विचार केला ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढाने मायया. त्या मायेच्या हातात मायेला हातात घेऊन ताब्यात ठेवून तो सर्व सूत्र संचलन करतो तो ईश्वर आहे. म्हणजे माया उपाधी ताब्यात ठेवून त्या मायेच्या उपाधीने झाला तो ईश्वर आहे. आणि दुसरा जीव जो आहे हा मायेच्या ताब्यात गेला. मायेच्या ताब्यात गेला. म्हणून हे जे जीव चैतन्य आहे हे चैतन्य सुद्धा आहे पण हे मायेच्या अधीन आहे. ईश्वर चैतन्य मायेला ईश्वराच्या अधीन माया आहे आणि परब्रह्म तत्व जे आहे हे इथं माया ताब्यात आणि मायेचा तिथं संबंधच नाही. असा तो परमात्मा निर्विकार निसंबंध कुठलाच संबंध त्याच्याशी नाही असा असणारा तो परमात्मा ते ब्रह्म. म्हणून नाथ महाराज शब्द वापरतात केवळ चैतन्य विग्रह. कसा विग्रह आहे केवळ चैतन्य आहे. साक्षी चेता केवळ निर्गुणश्च उपनिषदात वर्णन आहे. कसा आहे साक्षी आहे चेता आहे केवळ निर्गुणश्च केवळ निर्गुण. पण तोही कसा झाला चैतन्य विग्रह. त्याने सुद्धा विग्रह धारण केला आणि तो विग्रह धारण करत असताना सत्य संकल्प भगवत देहो. परमात्म्याचा जो देह आहे हा सत्य संकल्प आहे. तो सत्य स्वरूप आहे. परमात्मा कसा आहे सत्य स्वरूप आहे. सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगदाकार. परमात्मा कसा आहे सत्य आहे. त्याच्याशिवाय सत्यासारखं त्याच्या म्हणजे तो सत्य असणारा जो सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म उपनिषद सांगतं. कसा आहे तो सत्य स्वरूप असा असणारा तो परमात्मा आणि त्याचा संकल्प सुद्धा कसा आहे मग सत्यच आहे. आणि सत्य संकल्पातून सत्य परब्रह्म सत्य रूपाला आलं. ह्या कोटी भाषा आहे. ही भाषा कोटी आहे. वैकुंठवासी गुरुवर्य यादव महाराज रंगनाथ गुरुजी परभणीकरांच्या कोट्या सांगायचे. त्यातली ही एक स्मरणात आली. सत्याच्या संकल्पातून सत्याचा विग्रह आणि सत्यच करण्यासाठी सत्याच्या मार्गदर्शन करण्या सत्याकडे प्रवृत्त करण्याकरता त्याचा विग्रह सत्य संकल्प. परमात्म्याचा संकल्प काय आहे सत्य आहे आणि तो परमात्माचं सत्य स्वरूप आहे. असा परमात्म्याचा संकल्प असं सत्य संकल्प आहे. परमात्म्याचं वर्णन करत असताना
तो परमात्मा सत्य आहे. म्हणून भगवंताने स्वतः भागवतामध्ये, एकनाथी भागवतामध्ये स्वतः सत्य आहे म्हणून असा विचार सांगितला. तर तो विचार सांगत असताना एक विचार आपला मागे थोडा गडबडमध्ये याच्यामध्ये पुढे जाता जाता तो परमात्मा चैतन्य घन आहे असं असताना भगवंताने सुद्धा स्वतःविषयीचं चैतन्य स्वरूपता सांगितली. सत्य संकल्पाचा विचार आपण करणारच आहोत, पण त्याचा जे एक देह चैतन्य घन आहे याच्याविषयीची साधना सांगत असताना परमात्म्याने असा विचार सांगितला, मी तर चैतन्य स्वरूप आहेच, परंतु माझं भजन जो करील त्याला सुद्धा चैतन्य स्वरूपता प्राप्त होते. म्हणून भगवान स्वतःचं वर्णन करत असताना जेवी प्रकाशी दीपस्थिती, काल ओव्या आपण गडबडमध्ये ह्या धावत्या म्हणून गेलो वेळ कमी असल्यामुळे, जेवी ग्रही प्रकाश दीपस्थिती तेवी देह प्रकाशी दिवज्योती ते सांगोपांग माझी मूर्ती हृदय चिंतिती साकार. नाथ महाराज 27व्या अध्यायामध्ये सांगतात की जसं जेवी गृही दीप प्रकाशिती दीपस्थिती प्रकाशी दीपस्थिती, जसा दिवा हा प्रकाशित करणारा आहे तसा देहामध्ये जीवज्योती प्रकाशित करणारी आहे. ओ तुम्ही पहा, अचानक लाईन जाऊ द्या, अमावस्येची रात्र जरी असली, ढगाळ वातावरण असलं ऐका, एक तर ढगाळ वातावरण, त्यात अमावस्येची रात्र आणि त्यात पुन्हा लाईन गेली, जवळ बॅटरीक नाही. मग अशा याच्यामध्ये एवढ्या अंधारात, गडद अंधारामध्ये दिसते काय? ओ भर दिवसा दुपारी 12 वाजता लोक ठोकरा मारतात, ठोकरा लागून पडतात. हे तर अंधारी रात्र आहे, त्याच्या ढगाळ वातावरण आहे, अशा याच्यात दिसतं का? दिसत नाही. पण अशाही रात्रीमध्ये अंधारामध्ये तुम्ही पहा, तुमचा बरोबर तुमच्या ज्या स्मृतीतल्या याच्यात वस्तू आहे, तुम्ही जिथं जे ठेवलाय मनुष्य बरोबर तिथं जातो की नाही? भलाई त्याला दिसत नसेल परंतु दिसतं. तिथं प्रकाश कुठला आहे? तिथलं प्रकाश कुठं आहे? तिथं वृत्तीचा प्रकाश आहे. हा वेदांत शास्त्रातल्या किचकट प्रक्रिया आहे. पण आपल्याला एवढं सांगायचं नाही, तिथं प्रकाश काय? वृत्तीचा प्रकाश आहे. आणि त्या वृत्तीच्याही प्रकाशाला प्रकाशत्व चैतन्याचं प्रकाशत्व आहे. फार किचकट प्रक्रिया वेदांत शास्त्रामध्ये, विचार सागरामध्ये वृत्ती प्रभाकर नावाचा स्वतंत्र ग्रंथ आहे रावते साहेब, खूप किचकट. ज्याला बुद्धीची घमेंड आहे ना त्यांनी हे न्यायशास्त्राचे याचे ग्रंथ वाचावे. विचार सागर, वृत्ती प्रभाकर, त्याच्या पुढे तर्क आणि न्यायाचे, बुद्धीची घमेंडच जिरून जाते. म्हणजे याच्या वृत्ती फार किचकट. आपलं बरं आहे, आपल्या संतांनी आपल्यासाठी सोपं करून ठेवलं. अंधारात सुद्धा एखादी वस्तूला आपण अचूक ती वस्तू आपण सांगतो, त्यापेक्षाही सोपं. अंधारामध्ये एखादा मनुष्य आपल्याला भेटायला आला, त्याने म्हटलं रामभाऊ, नुसतं रामभाऊ म्हटल्याबरोबर तो म्हणते या शामराव, का हो केव्हा आले? आता शामराव दिसले का? शामराव दिसले नाही, परंतु शामराव या का म्हटलं? वृत्तीच्या प्रकाशाने त्या पदार्थाला काय केलं? प्रकाशित केलं. ती वृत्ती प्रकाश वेगळा, वृत्तीचा प्रकाश विकारी असतो. पण जीव प्रकाश, ह्या जीवाच्या प्रकाशाने, जीव प्रकाशाने प्रकाशित होणारा असे जे प्रकाश आहे, त्याच्यामध्ये तो दिवा जसा प्रकाशित घरामला प्रकाशित करतो, तसा हा जीव सुद्धा या देहात राहून देहातल्या सर्व गोष्टी आणि देहाच्या माध्यमातून येणाऱ्या बाहेरच्या सर्व गोष्टी काय करतो? प्रकाशित करतो. तेवी देह प्रकाशी दिवज्योती, या देहालाही प्रकाश करा. ते सांगोपांग माझी मूर्ती हृदय चिंतिती साकार. जे प्रकाशित देहाला सुद्धा प्रकाशित करणारी, प्रकाशन करणारी जी वृत्ती आहे, जे आहे ज्योत आहे, तो परमात्मा, तो आत्मा, तो परमात्माचा संत काय सांगतात? ते सांगोपांग माझी मूर्ती. ते जी मूर्ती जी अंतकरणातले ते हृदयी चिंतिती साकार, ती साकार रूपाने त्याचं चिंतन करतात. परिणाम काय होतो त्याचा विचार आपण दृष्टांत काल तुपाचा पाहिलेला होता. म्हणजे सगुण मूर्ती आणि निर्गुण मूर्ती, थिजलेलं तूप आणि पातळ झालेलं काय म्हणतात त्याला, वितळलेलं तूप, अशा प्रकारचे जे आहे बर्फ आणि पाणी, या प्रकारचा विचार आपण काल विचार पाहिला. वास्तविक पाहता तुमच्या आमच्या देहाचा जर विचार केला तर हा जड देह आहे. हा देह कसा आहे? जड आहे, पंचमहाभूतांचा आहे, त्रिगुणात्मक आहे आणि त्याच्यामुळे बुद्धी अटकून गेल्यामुळे मूढता आहे.
ज्यामध्ये जडता आहे, मूढता आहे. आता जडता ही भौतिक या दृश्य देहाची आहे, ज्याला स्थूल देह शास्त्रामध्ये म्हटलं गेलं, आणि मूढता ही सूक्ष्म लिंग शरीराची आहे. कारण त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार हे कशात आले? लिंग देहामध्ये, सूक्ष्म देहामध्ये. ही मूढता लिंग देहाची आहे, स्थूल देहाची जडता आहे. असा स्थूल देहाच्या दृष्टीने जड असणारा आणि सूक्ष्म देहाच्या दृष्टीने मूढ असणारा जो देह आहे, आणि पुन्हा अचेतन आहे. चेतन आहे देहात? नाही. देहात चैतन्य आहे, देहात चैतन्य आहे, परंतु देह अचेतन आहे. आणि चेतन जर असता तर तुम्ही सांगा, घरासमोर रडारड सुरू झाल्यानंतर त्या देहाला न गंगेवर नेत असताना त्याला न्यावं लागतं का तो देह जात असतो? मुलगी रडत रडत येते, बाबा एक शब्द तरी बोला ना, बोलते नाही. तो अचेतन आहे, देह अचेतन आहे, परंतु चेतनत्व त्याच्यामध्ये, त्या चेतनत्वाने त्याला. परंतु असा जड अचेतन मूढ असणारा जो देह आहे, तो देह सुद्धा कशाने? या परमात्म्याच्या भजन जर केलं तर त्या भजनाने सुद्धा त्याच्यामध्ये चैतन्यता येते. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. परमात्म्यासारखं ते अंग ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. तो परमात्मा काय होतो? ब्रह्मीभूत काया म्हणजे ब्रह्मचं शरीर सुद्धा दिव्य होतं, पवित्र अशा प्रकारचा त्याचा देह होतो. म्हणजे चैतन्य रूपता त्याच्या देहाला सुद्धा प्राप्त होते. नाथ महाराज सांगतात की देह जड मूढ अचेतन, तेत मूर्ती प्रगटोनी चिद्गण. त्याच्याही अंतकरणामध्ये मूर्ती माझी प्रगट होते, चिद्गण. तेत माझी मूर्ती प्रगटोनी चिद्गण, अचेतना करोनी चेतन, करवी निज भजन उल्हासे. अचेतन असणाऱ्या देहालाही चेतन बनवतो आणि करवी भजन निज उल्हासे. या देहाकडनं काही घडतं का? नाही. परंतु अचेतन असणारं चेतन बनवतं परमात्मा. त्यामध्ये जीव रूपाने, आत्मरूपाने काय करतो? चैतन्य रूपाने प्रवेशित होतो, आणि प्रवेशित झाल्यानंतर त्यामध्ये चैतन्य येतं, आणि चैतन्य आल्यामुळे मग भजन करतो, बोलतो, पाहतो, ऐकतो, चालतो. सर्व क्रिया दशेंद्रिया नाही, एकादश 11 उभयात्मक असणारं मन जे आहे, या सर्व एकादश इंद्रियापासून किंवा दशेंद्रियाच्या सर्व क्रिया तो आत्मा करून घेतो. अचेतनाते चेतवन, चेतवी, तो चेतन बनवतो, आणि त्याच्यातून करवी निज भजन उल्हासे. परमात्माच आपल्याकडून भजन करून घेतो. म्हणून भजनाचा सुद्धा अभिमान माणसानं धरू नये. आपण जे भजन, हा भजन करण्यासाठी आणि घडण्यासाठी तेवढा अर्थ आवश्यक आहे. अभिमानाचे 2 प्रकार मागे ओझर तर मी बोलून गेलो होतो. एक कर्म करण्यापूर्वीचा अभिमान आहे, आणि एक कर्म केल्यानंतरचा अभिमान आहे. तुम्हाला कुठलीही क्रिया करायची असेल तर अभिमान धारण केल्याशिवाय कर्म होत नाही. पण कर्म केल्यानंतर मी केलं, हा अभिमान घातक आहे. कर्म करण्याकरता अभिमान. उदाहरणार्थ प्रवचन करायचं आहे, प्रवचन करायचं, सर्व 5-7 महाराज मंडळी बसलेली आहे, आणि अभिमान, आपण म्हणतो अभिमान घातक आहे. नाही बुवा आम्हाला काय अभिमान, आम्हाला काही येत नाही, काय प्रवचन करा? नाही बुवा आम्हाला काही येत नाही. 25चे 25 जण आपल्याला काही येत नाही, आपल्याला त्यातलं काही समजत नाही. निरभिमानता, मग प्रवचन होईल का? नाही. परंतु प्रवचन करा, मी करतो, सेवा म्हणून मी करतो, एवढा कर्म करण्याकरता अनुभव, तेवढा अभिमान महत्वाचा आहे, गरज आहे. पण प्रवचन झालं, मग 25 बसेल होते पण पठ्ठ्यानं केलं, हा घातक आहे. म्हणून कर्मा करता, कुठलेही कर्मा करता असा जो प्रकारचा अभिमान आहे, त्याला ते चेतनता करतो परमात्मा. आणि तो भजन परमात्मा करून घेतो. बरं, जीवाच्या उद्धाराकरता परमात्मा जीवाकडनं त्या देहाच्या माध्यमातून जे, म्हणून मी मागे ओवी सांगितली, त्या ओवीतली मार्मिकता मला सांगायची. देवे दिला देह भजना गोमटा. नाहीतर फक्त मनुष्य देहचा काय, देह कोणता दिला? भजना गोमटा, हा मनुष्य देह.
येची देही घडे देवाचे भजन. या म्हणजे या मनुष्य देहामध्ये, नाही तर देह बाकीचे कुठले नाही काय. ओ डुकराचा काय आहे, देहच आहे. गाढवाचा देहच आहे. कुत्र्याचा, बैलाचा, हे सर्व देहच आहे ना हो. मग या देहात भजन घडते काय. हे आता आईसाहेबांची वारी भरत असते. आता लॉकडाऊनच्या ना कमी भरते किंवा न करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी वारी. पण वारीवर येणारे तुम्ही कधी पाहिलं काय की वारी आईसाहेबाच्या दर्शनाला, शिवरात्रीच्या यात्रेला, पुण्यतिथीच्या वारीला, समाधी सोहळ्याच्या वारीला गावोगावून लांब लांबून दिंड्या येतात. 5-5 हजार, 2-2, 3-3 हजाराच्या दिंड्या येतात. कोण्या दिंडीमध्ये जसे असतील तसे लोक येतात, वारकरी येतात. तुम्ही न कधी ऐकलं का. अकोल्यावरून गाढवांची दिंडी आली, ऐकलं का कधी नाही. इकोण बऱ्हामपूरकडनं इकडनं कुत्र्यांची दिंडी मुक्ताईच्या दर्शनाला, ऐकलं कधी नाही. कारण त्यांना ज्ञानच नाही. देह जरी असला तरी त्यांना, म्हणून भगवान देवे दिला याच्यामध्ये अचेतनाला चेतवन निज भजन करवी. तो परमात्मा स्वतः भजन करवून घेतो, या देहातून तो भजन करून घेतो. आणि असं भजन तो परमात्मा करून चित्ती भक्ती निज उपजवी. तो परमात्मा चित्तामध्ये ती भक्ती व्यापक राहून तो परमात्मा तेवी चैतन्य माझे मुसावले लीला विग्रह झाले साकार. असा चैतन्य विग्रह रूप झाला. आणि ऐशी माझी भक्ती सगुण मूर्ती चिन्मात्र जे हृदयी दीप्ती. तिने व्यापोनी देहाची स्थिती चित्ती निज भक्ती उपजवी. तो परमात्मा देहामध्ये याच्या स्थितीमध्ये व्यापून राहतो आणि त्याच्या चित्तामध्ये परमात्माच काय करतो, भक्तीचा उदय करतो. भगवंताच्या कृपेशिवाय भक्ती आपल्याला घडत नाही. आणि म्हणून तो परमात्मा भक्ती आपल्याकडनं करवून घेतो. पण ही सिद्ध म्हणजे साध्यात्मक भक्ती आहे. साधनात्मक भक्तीला आपल्यालाच प्रवृत्त व्हावं लागतं. आणि तो परमात्मा त्या शेवटी ते असा जे भजन करून घेतलं की तो कशाप्रमाणे, नाथ महाराज सुंदर दृष्टांत देतात. एक दृष्टांत देतात, जेवी हरुनिलीचे सोंग जान हरी रूपे नाचे आपण. हरिन रूपे नाचे आपण तेवी भक्त भावे नारायण भजन पूजन स्वये करता. नाथ महाराज दृष्टांत देतात. हरणाचं सोंग घेतलं. आता सोंगाडे राहतात की नाही. पूर्वीच्या काळामध्ये ते एक संस्था होती बहुरूप्याची. बहुरूप धारण करून पोटाकरता बहुरूपाची कला असते ती ज्याचे त्याच्या. असे जातीवंत कलाकार काही काही असतात, हुबेहूब रूप धारण करतात. ओळखता येत नाही कोण आहे म्हणून, ओळखता येत नाही असे हुबेहूब रूप धारण करत असतात. एक मनुष्य एवढा कलाकार, राज्यामध्ये त्याची जाहिरात, राज्यामध्ये प्रसिद्धी, खूप कलाकार हुबेहूब रूप धारण करतो. अकबराने आमंत्रण दिलं. राजा अकबराच्या राज्यामध्ये त्याने आमंत्रण दिलं. बरं याची कला आपण पाहू म्हणून त्याला बक्षीस देण्यासाठी राज्यामध्ये सभेमध्ये बोलवलं. तर तो येतानाच रूप घेऊन आला. येतानाच रूप घेऊन आला. ते बैलाचं सोंग घेऊन आला. कशाचं, बैलाचं सोंग घेऊन आला. आणि ते बैलाचं सोंग पाहिल्यानंतर आवाज, चाल, सर्व शेपट हलवणं, पाय सर्व हुबेहूब असं वाटत होतं बैलच आला बुवा. काय बैलच आला असं वाटत होतं. आणि सर्व बैल आल्याबरोबर त्याने सांगितलं होतं मी रूपानं बहुरूपी आहे, कोण्या रूपात येईन सांगता येणार नाही. त्यामुळे राजाला सुद्धा सर्वांना काही काही घाबरले. म्हणे सभेमध्ये बैल, सभेत बैल कसा काय आला. नाही, सभेत बसलेले बैलासारखे वागत असतील एखाद्या वेळेस, परंतु हा सभेत बैल कसा आला म्हणून असा विचार करायला लागले सर्व काही काही. तर राजाला सुद्धा आश्चर्य वाटलं ना अकबराला. वा, रूप घेऊन आला, हा बहुरूपीच आहे त्याला माहिती होतं. पण हुबेहूब बैलाचं रूप धारण केलं. आणि मग त्याने राजाला माहिती होतं, अकबर बिरबलाला सुद्धा माहिती होतं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. हा बहुरूपी म्हणे बैलाचं, याला म्हणतच रूप बहुरूपी आहे की हुबेहूब रूप. पण त्याच वेळेस त्या याच्यामध्ये सभेमध्ये एक गरीब न्याय मागण्यासाठी राजाकडे आलेला होता. आणि त्याने ते पाहिलं. त्याने सांगितलं की म्हणे ओळखून दाखवा. म्हणे त्याने सांगितलं होतं माझी परीक्षा घ्या म्हणे, खरं आहे की खोटं आहे.
आता तो बैलाचं हुसूब, हा सुद्धा शेतकरी हा बैलांमध्ये राहिलेला, लहानपणापासून बैल पाळलेला, तर बैलामध्ये जास्त लहानपणापासून आयुष्य गेलेलं. त्याने म्हटलं मी ओळखतो, सांगतो म्हणे खरा आहे की खोटा आहे बैल. राजाने सांगितलं हा खरा आहे की खोटा आहे सांगा म्हणे. आता सगळे म्हणायला लागले, सर्वे मोठमोठाले प्रधान वगैरे सर्वे पीए सहित पीएच्या सल्ल्यानं घेऊन म्हणे खराच बैल आहे, खराच बैल आहे, याला बक्षीस द्यायला पाहिजे. हा बैलाचं सोंग नाही, काय आहे, खराच बैल आहे. शेतकऱ्यानं काय केलं, खाली वाकला आणि तिथला एक खळा उचलला, खळा उचलला बैलाच्या पाठीवर टाकला. तुम्हाला सांगतो त्याने हुबेहूब बैलाच्या अंगावर खळा पडला की बैलाचं अंग कसं कातडी थरारते, हुबेहूब त्याची कातडी थरारली ना बा. याला म्हणतात सोंग. त्याने सांगितलं राजे साहेब तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त बक्षीस देता येईल तेवढं द्या. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्याचं बक्षिसाचं त्याला विषय वाटलं नाही. त्याने लगेच सोंग बाजूला सारलं आणि त्याने खडा टाकून त्याने हे केलं, काय केलं, खडा टाकला आणि ते थरारल्याबरोबर डोक्यात टोपी होती फाटलेली, मळलेली, शेतकऱ्याची फाटलेली मळलेली टोपी, आणि त्याला बक्षीस म्हणून त्या बहुरुपयाच्या अंगावर फेकली. त्याने सोंग बाजूला धरला आणि ते टोपी घेऊन तिचा नमस्कार केला. म्हणे राजे साहेब तुमच्या सर्व प्रधानासहित तुमच्या टाळीसहित माझा जो सन्मान झाला तुम्हाला ओळखता आलं नाही, मला खरं ओळखलं शेतकऱ्याने. असे रूप बहुरूप जशीचे जसे. आता त्याने बैलाचं सोंग धरलं तर कशासारखा आला, बैलासारखी चाल, बैलासारखं वागणं, बैलासारखं ओरडणं. त्याप्रमाणे तसा काही काही बहुरूप्याने नाथ महाराज इथं उदाहरण देतात. तेवी हरोनिलीचे जै सोंग सोंग जाण हरिन रूपे नाचे आपण. ते सोंग जसं धरलं त्याच्यासारखं सोंग करावं लागते. समजा एखाद्या माणसाने सुंदर अशा स्त्रीचं माऊलीचं रूप धारण केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्व शृंगार स्त्रीचाच करावा लागेल. वागाव सुद्धा, चालढाल सुद्धा, रंगढंग सुद्धा स्त्री सारखे. राजे म्हणून मी पळतच आला, पळतच आला नाही, पळतच आली म्हणावं लागेल. म्हणजे सोंग तेव्हा संपादन होतं तसं याने तशा त्या सोंगाप्रमाणेच वागतो. तसा भगवान परमात्मा म्हणतात तेवी भक्त भावे नारायण भजन पूजन स्वये करता. तसा परमात्मा या देहाच्या भक्ताच्या हृदयामध्ये राहतो, भक्ताच्या रूपात प्रगट होतो आणि ती भक्ती साध्य भक्ती सहज करून घेतो. म्हणून त्या भक्तीला सहजा भक्ती म्हटलं. ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायात सहजा भक्ती तिला म्हटलं. ती भगवान परमात्मा स्वतः करून घेतो. परमात्म्याची अशी साध्य भक्तीची ते साधना परमात्मा म्हणतात करून घेतात. आणि मग असं तेवी जेथ माझी अभेद भक्ती. ती भक्ती कुठली आहे, जेवी माझी अभेद भक्ती तेथ मी स्वये श्रीपती आतुडलो भक्तीचे हाती स्वानंद प्रीती उल्हासे. मी त्या भक्तीने अभेद भक्तीनेच आतुडल्या जातो, अभेद भक्तीनेच प्राप्त होतो. अशा प्रकारची अभेद भक्ती परमात्मा सांगतात मीच त्याच्याकडनं करून घेतो. म्हणून परमात्मा ते सद्य तसा चैतन्य रूप देह धारण करतो आणि तो भक्त रूपामध्ये आल्यानंतर भक्ताचा देह सुद्धा कसा होतो, चैतन्य स्वरूप होतो. असा चैतन्य असणारा विग्रह आणि त्या भक्ताला सुद्धा चैतन्य करण्याकरता तो परमात्मा संकल्प करतो. तो संकल्प करत असताना कसा करतो, सत्य संकल्प करतो. कारण त्याचा देह सुद्धा कसा आहे, तो सुद्धा सत्य आहे याचा विचार केला. भगवान नाथ महाराज सांगतात सत्य संकल्प भगवत देहो. त्या परमात्म्याचा देह कसा आहे, सत्य संकल्पाचा आहे याचा विचार नाथ महाराजांनी भागवतामध्ये केला. एकादश स्कंदामध्ये 15वा अध्याय हा रिद्धी सिद्धीचे अडथळे कसे येतात, कुठली रिद्धी कोण्या अष्टमा सिद्धीचा, शूद्र सिद्ध्यांचा विचार त्याच्यामध्ये विचार केला. कनिष्ठ सिद्ध्यांचा, शूद्रातल्या शूद्र विद्यांचा सिद्ध्यांचा विचार केला. त्यामध्ये नाथ महाराज सांगतात की सत्य संकल्प जो आहे त्याचा विचार करत असताना भगवंताने सांगितलं यथा संकल्पयेद बुद्ध्या यदा वा मत्पर पुमान मयि सत्यमानो युंजास
तथा तत्समुपाश्नुते. भगवान म्हणतात की माझा जो सत्य संकल्प आहे, यथा संकल्पयेत बुद्ध्या यदा वा मत्परहा पुमान. तो पुमान नाम पुरुष मत्पर झाला की सत्य संकल्प, माझ्या मत्पर होण्याचा सत्य संकल्प करतो, तेव्हा तो सत्य संकल्प होतो. चला संस्कृताचा याचा संस्कृत भाषेत घडून गेल्यापेक्षा, अटकून बसल्यापेक्षा नाथांनी आपल्यासाठी सोपं केलं. नाथ महाराज सांगतात, संकल्प मात्रे करी समस्त, जो मी सत्य संकल्प भगवंत, त्या माझे ठाई चित्त विश्वासयुक्त जो राखे. मी सत्य स्वरूप असणारा, सत्य संकल्प स्वरूप असणारा परमात्मा माझे ठाई जो चित्त काय करतो, चित्त समर्पण करतो, परमात्म्याच्या ठिकाणी चित्त लावतो. भगवान म्हणतात की तो असा मी असणारा, जो मी सत्य संकल्प भगवंत. मी कसा आहे, भगवंत म्हणतात जो मी सत्य संकल्प आहे आणि ते माझ्या ठिकाणी चित्त जो विश्वासाने श्रद्धेने जो चित्त लावतो, संकल्प करतो, त्याच्या त्या काय होतं. नाथ महाराज, जो जो जे जे काळी जे जे देसी, जे जे करमी जे जे अवस्थेसी, जे जे वांछी मानसी, ते ते संकल्प त्या पासी सदा सफळ. असा जो परमात्मा, असा भगवत भक्त आहे, त्या भगवत भक्ताने ज्या काळामध्ये, ज्या स्थितीमध्ये, ज्या देशामध्ये, ज्या अवस्थेमध्ये ज्याची अपेक्षा करील, ते जे जे कर्म करेल, त्या कर्मातून ज्याची अपेक्षा करील, ते त्याला परमात्मा त्याची इच्छा सफल करतो, सत्य संकल्प करतो. म्हणून तुकोबाराय ठामपणे सांगतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तो परमात्मा कसा आहे, सत्य संकल्पाचा दाता आहे. आणि आपण जो सत्य संकल्प केला ना, परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने कमीत कमी संकल्प तरी कसे करावे, चांगले करावे, सत्य करावे. काही काही लोक वाईट संकल्प करतात. हो, शेजाऱ्याचं वाटोळ हो, तुझं काय चांगलं होणार आहे. शेजाऱ्याचं वाटोळं म्हटल्यावर आपण सत्य संकल्प करावा. आणि सत्य एक परमात्मा, मी भक्ती करेल, पारायण करेल. पुढे अधिक महिना आहे, चातुर्मास्याचा काळ आहे. या अधिक महिन्यामध्ये, यंदाच्या अधिक महिन्यामध्ये सतत मी भगवंताचं नामचिंतन करेल. संकल्प करावा, सतत काहीतरी एखाद्या ग्रंथाचं चिंतन करेल, पारायण करेल, भजन करेल. अशा प्रकारचा एक नियम, असा संकल्प करावा. उरलेलं जे आयुष्य आहे हे केवळ भगवत सेवेमध्येच समर्पित करीन, असा संकल्प करावा. आहे तोपर्यंत भजन करू. आणि पुढे जर जन्म कुठलाही भेटला तर देवाला सांगू, देवा तुला जन्माला घालायचंय, खुशाल घाल. ज्या देहात घालायचं असेल, ज्या योनीत घालायचं असेल, ज्या ठिकाणी जन्माला घालायचं असेल तिथं घाल. पण आम्ही कुठेही जन्माला आलो तर घेईन जन्मांतरे, हेची करावया खरे. देवा कुठल्याही जन्माला आलो तर आम्ही काय करू, भक्तीच करू, एकच करू. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. कशासाठी, भगवंताचं भजन करण्यासाठी. बघा अजून एक प्रमाण मला आठवण नाही राहिली, तोंड आहे पाठ, ते पण स्मरणात नाही येऊन राहिलं, तोंडात नाही येऊन राहिलं प्रमाण. भगवंतात घेईन मी जन्म, हा आईसाहेब बसलेले आहेत, घेईन मी जन्म याजोसाठी देवा तुझी चरण सेवा. हा सत्य संकल्प आहे. हा संकल्प कसा आहे, प्रतिज्ञा काय संकल्प आहे. त्या संकल्प केला तुकोबारायांनी की पुढचा जन्म सुद्धा जन्म घेईन आणि काय करेल, तुझी चरण सेवा साधावया. ही संकल्प. आणि हा संकल्प कोण करून घेतो, परमात्मा करून घेतो. आणि त्याचा संकल्प सिद्ध होतो, त्याचा संकल्प सफल होतो. तुकोबारा म्हणतात, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवता पश्रमी दुःखे पिडिले निववू त्या, गरजो हरीचे पवाडे मिळवू वैष्णव बागडे, पाजर रोखडे काढू पाषाणामध्ये. मागच्या जन्मात आम्ही हेच करत आलो आणि पुढे सुद्धा, आता सुद्धा हेच करतो, पुढे सुद्धा हेच करू. काय हेच करू म्हणजे जेवण काय नाही, हे करू म्हणजे भजन करू. भजन करू, भजना करत आलो आणि भजनच करू. भजना करताच हा संकल्प आहे. आणि तो संकल्प परमात्मा त्याचा काय करतो, पूर्ण करतो. त्याचा संकल्प सफल होतो. मी सत्य संकल्प भगवंत, हृदय धरिल्या ध्यानयुक्त,
त्याचे जे काम कामी चित्त ते संकल्प प्राप्त होती त्यासी. भगवान म्हणतात की त्याचे जे संकल्प आहे ते संकल्प सर्वचे सर्व मी काय करतो, पूर्ण करतो. अशा प्रकारचा म्हणून त्या संकल्प जर भक्ताचा पूर्ण करतो, तर आता मुद्दा हा विषय भगवंताने का सांगितला याचा विचार आहे. भगवान म्हणतात भगवत चैतन्य विग्रह असणारा, कैवल चैतन्य विग्रह असणारा, सत्यसंकल्प असणारा भगवत देह आहे. त्याचे दर्शनार्थ पाहो तपादे उपाव हरिप्रेरी. त्या सत्यसंकल्प देहाचं दर्शन ब्रह्मदेवाला व्हावं एवढ्या करता, कारण परमात्म्याचं चित्त दैवत परमात्मा जो आहे हा तपाशिवाय प्राप्त होत नाही. कुठलीच गोष्ट तपेवर तपाशिवाय प्राप्त होत नाही. तप केल्याशिवाय तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्ती. नाथ ज्ञानवर म्हणतात की तपाशिवाय दैवत प्राप्त होत नाही. म्हणून भगवान त्या ब्रह्मदेवाला तपा करता प्रवृत्त करतात. त्याचे दर्शनार्थ पाहो तपादेव पाव हरी प्रेरी. भगवान परमात्मा त्याला प्रेरित करतात ब्रह्मदेवाला की बाबा तू तप करण्याचा उपाय भगवान त्यांना सांगतात. आता ते तप करत असताना सुद्धा पद्धती आहे. ती पद्धती कशी, त्या तपाचं स्वरूप सांगताना विचार सांगतात. कामना रहित निष्पाप श्रद्धापूर्वक सद्रूप निष्कपट करिता तप भगवत स्वरूप तई भेटे. भगवंताचं स्वरूप केव्हा भेटतं, तपानं भेटतं मान्य आहे. तपे न दैवत देवम तपेन देवम, तपानं देव भेटतो मान्य आहे. पण ते तप कसं पाहिजे. आता तपाचा विचार जर केला तर तप सुद्धा अनेक प्रकारचं भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारचं तप सांगितलं. सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. आता परंतु तप कसं करायचं ते सात्विक पाहिजे. आणि सात्विक करत असताना सुद्धा ते सकाम नकोय. सात्विक करत असताना सुद्धा भगवत भेटी करता निष्काम तप पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात की कामना रहित निष्पाप तपा करता विशेषण लावले. एक ते तप कामना रहित पाहिजे. दुसरी गोष्ट ते तप निष्पाप पाहिजे. तिसरी गोष्ट ते तप श्रद्धापूर्वक पाहिजे आणि निष्कपट पाहिजे. किती गोष्टी पाहिजे, 4 गोष्टी तप करताना पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून. एक ते कामना रहित पाहिजे, म्हणजे कशाचीच अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेनं केलेलं तप पाहिजे. दुसरं निष्पाप पाहिजे, म्हणजे पाप रहित पाहिजे, पापयुक्त ते तप नको. चौथी गोष्ट जी श्रद्धेने केलेलं पाहिजे, नाही तर करायचं म्हणून करायचं असं नाही, श्रद्धेनं पाहिजे. आणि दुसरी चौथी गोष्ट सांगितली निष्कपट. तप करत असताना कापट्यपूर्ण कापट्ययुक्त तप नको, नाहीतर कपटाने सुद्धा तप करणारे असतात. अशा प्रकारच्या 4 गोष्टी असतात. पहिल्या आहे कामना रहित. कशाची कामना, कामना म्हणजे काय, इच्छा ठेवून अपेक्षा ठेवून कुठलंच तप करू नये. सात्विक जरी तप परमात्म्याकडे नेणारं असलं तरीही सुद्धा ते तप करत असताना कामना नकावी. कारण कामना माणसाची आजपर्यंत कोणाची झाली नाही. आजपर्यंत अग्नीमध्ये किती लाकडं टाकल्यानंतर अग्नी शांत होईल, शांत होतो अग्नी. इंधनी आगीशी हाखाक चढे. ज्ञानोबा म्हणतात की अग्नीत जर लाकडं टाकले कमी होत नाही, ते वाढतात. तसं विषय म्हणजे कामना किती ठेवून जर केलं तर कामना माणसाची कधी पूर्ण होत नाही. नाथ महाराज सांगतात सकामाची तृष्णा पूर्ण कदा काळी नव्हे जाण कामेच्छा तो सदा दिन कृपणपण या हेतू. कृपणपणाची व्याख्या सांगत असताना 21व्या अध्यायामध्ये कृपणपणाची व्याख्या सांगत असताना नाथ महाराज सांगतात सकामाची तृष्णा पूर्ण कदा काळी नव्हे जाण. जो सकाम झालेला आहे, आता हा काम विकारात्मक धरा किंवा ऐच्छिक धरा, आपल्याला सध्या प्रसंगानुरूप आपण त्याचा अर्थ इच्छा करू. ज्याच्या मनात इच्छा आहे त्या इच्छा घेऊन जर तो केली तर त्याची इच्छा कधी पूर्ण होत नाही. कदा काळी नव्हे जाण कामेच्छा तो सदा दिन
कृपणया पणया हेतू. ज्याच्या अंतकरणामध्ये हा काम निर्माण झाला ना, तो काम कधीच पूर्ण होत नाही. आणि तो काम इच्छा पूर्ण करण्याकरता, ती इच्छा पूर्ण करण्याकरता सदा दिन हवालदिल झालेला असतो. कोणासमोर काय बोलेल, काय मागेल, त्याला फक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी, बस एवढंच त्याच्या पुढे टार्गेट असतं. त्याच्या पुढचा हेतू काय असतो? फक्त आपली इच्छा. म्हणून असं सांगितलं, कामातुराणाम भयम न लज्जा. त्याला भीती वाटत नाही आणि लाजही वाटत नाही. बिनलाजा होतो, बेडर होऊन जातो आणि काम पूर्ण व्हावा, इच्छा पूर्ण व्हावी आपली एवढ्या करता तो दीन होऊन जातो. कोणाच्या समोर हात पसरवेल? जड विषयाच्या समोर माणसं, समर्थ लोक, अगदी दीन माणसं दीन होऊन जातात हो विषयाकरता. ओ जा बाकीचं जा द्या, नुसती जेवणाची इच्छा झाली माणसाला तर जेवणाकरता मनुष्य किती दीन होतो हो. ओ कोणासमोर हात पसरेल? राजाला भूक लागली तर राजा सुद्धा जर मिळत नसलं कुठं तर तो कुठं तो सुद्धा दीन होतो. आपल्याला बरेचशा गोष्टी आपल्याला माहिती आहे. म्हणून असा असणारा तर ते दीन होऊन जातो. आणि कशाप्रमाणे नाथ महाराज सांगतात, जेवी बक धरोनी ध्यान, जेवी काटपतरा हे मिन, तेवी सकामानुष्ठान, लब्धो निजान कामासी. नाथ महाराज म्हणतात, त्या कामामध्ये लुब्ध होऊन, त्या कामामध्ये गडून, त्या कामामध्ये व्यग्र होऊन, व्यस्त होऊन तो कधी सकाम अनुष्ठान करायला बसला, उपासना करायला बसला, तर त्या उपासनेमध्ये सुद्धा त्याचं ते अनुष्ठान सकामता, त्याचे अनुष्ठान सिद्धीत जात नाही. का तर नाथ महाराज जेवी बक धरूनी ध्यान. बक म्हणजे बगळा. तळ्यामध्ये असा बसतो, असा मस्त उभा राहतो जसा साधू. जसा साधू एवढा असं वाटतो की काहीच नाही, काय साधू आहे. परंतु बरोबर मासोळी आली म्हणजे पकडली. मासोळी आली म्हणजे तो कशासाठी बसलेला असतो? असं वाटते काय ध्यान करून राहिला बगळा. पण बगळा ध्यान नाही करत. बगळा काय करतो? मासोळी पाहतो. मासोळी आली की पकडली. तसे काही बगडे समाजात आहेत, ध्यान करतात समाजात, आणि गिराईक आलं की काटलं समजा, बकरा आला की काटला समजा. तसे ध्यान असं सकाम इच्छेनं कोणाकडनं काही मिळावं, म्हणून लोकांमध्ये प्रसिद्धी व्हावी, मला काही मिळावं या अपेक्षेने जर सकामयुक्त भावनेने पारमार्थिक सात्विक धारणा करून जर सात्विक जरी कर्म केलं तरीही ती उपासना सुद्धा फलीभूत होत नाही. म्हणून सकामतो सदा दिनत्वे श्लाघ्यपण लोभास्तव ज्ञान महामोह ग्रासी. आता नाथ महाराज सांगतात की बाबा असा सकाम जो दिन झालेला आहे त्याच्या अंतकरणामध्ये सकामतेनं दिनत्व येतं. दिनत्वाने अतिकृपणता येते. कृपणत्वानं त्याला श्लाघ्यता येते, म्हणजे अभिमान येतो. आणि श्लाघ्यता आली की त्या लोभास्तव ज्ञान महामोहग्रासी. त्या लोभामुळे त्याला म्हणजे कामनेमुळे त्याला काय निर्माण होतं? ज्ञान, त्याचं मोह, त्याचा ज्ञान मोहानं ग्रस्त होऊन जातं. आणि मग ज्ञान गेलं की मोह, जसं याच्यामध्ये एक साखळी सांगितली दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने, त्याप्रमाणे तशी साखळी नाथ महाराज सांगतात या समूहाने काय रागद्वेष निर्माण झाले की समूहाने बुद्धिभ्रष्टात विनश्यती, अशी संगती याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायात गीतेत सांगितली. तसा हा मोह आला की पुढे रजोगुण, तमोगुण आणि पुढे नाश नाही सत्यानाश होऊन जातो. मग अशा प्रकारची हे साखळी कशामुळे? सकामतेमुळे. परंतु नाथ महाराज म्हणतात तप करत असताना हे निष्काम भावनेनं केलं पाहिजे, निष्पाप भावनेने, पापरहित होऊन. नाही तर काही लोक पुण्यही करतात म्हणजे सत्कर्मही करतात आणि पापही करत राहतात. आता याचाही विचार करायचा. काय आज मी म्हटलं होतं की आज हा विषय आपण संपून टाकू, पण तो संपलाच नाही. पुढे पाहू. आता तप करत असताना विचार पाहायचा आपल्याला. आजची वेळ आपली संपली. या तपाचा फारसा मी विचार करणार नाही, कारण या ओवीपासून बरोबर 50व्या ओवीवर तपाचं वर्णन पुन्हा नाथ महाराजांनी केलेलं आहे. जवळजवळ 5-7 ओव्यांमध्ये तपाचा विचार,
तप म्हणजे काय, तपाचं स्वरूप काय आहे, तपाची फलश्रुती काय आहे, याचा विचार महाराजांनी बरोबर 50 म्हणजे 96, 97, 95, 96, 97 अशा काहीतरी त्या पुढे ओव्या आहे. तिथून पुढे तपाचा विचार पुन्हा केलेलाचा, म्हणून तो सविस्तर विचार करणार नाही. आपण थोडक्यामध्ये त्याचा विचार आणि पुढे आपण उद्याच्या दिवशी विचार करू. आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे. आई झालेली आजची सेवा आईसाहेबांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला आज आपण विसावत आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबाचं आईसाहेबांचं भजन करू आणि सेवेला इथं थांबवू. उद्या याच वेळेत राहिलेल्या विषयाचा विचार करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी, एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई बाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती, योगमाया मुक्ताबाई योगमाया, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला, विश्वव्यापिका मुक्ताबाई, जगत्रजननी मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, दासा ठाव द्यावा पायी दासा ठाव द्यावा, मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान, दत्तात्रेय जनार्दन स्वामी, एकनाथ मुक्ताबाई की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज, सद्गुरु सखाराम महाराज, सब संतन की, सोमेश्वर भगवान की. श्री विठ्ठल.